नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS परीक्षेला 2021 साली आलेले 47 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत। आता यानंतरचा आपण मॅथच्या प्रश्नपत्रिकेतील 48व्या प्रश्नापासून या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। आता 48वा जो प्रश्न आहे तो 48वा प्रश्न असा आहे बघा। 48 ते 50 पर्यंतची आपल्याला सूचना दिलेली आहे की पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे। म्हणजे प्रश्न अंक दिलेले आहेत संख्या आणि त्यांचा विशिष्ट गट दिलेले आहेत। दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्यांच्याशी जुळतो आणि ते शोधून लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणजे बघा इथं आपल्याला 48वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि ह्या 156, 182, 72 आणि 90 आणि ह्या पर्यायातील यांच्याशी जुळणारा अंक लिहा। आता बघा याच्यामध्ये सहजासहजी काय संबंध आहे, बेरीज केली, गुणाकार केला अंकांचा किंवा कोण वर्ग आहे का, घन आहे का, घनातनं वर्गातनं काय वजाबाकी केलेली आहे का, भागलेलं काय आहे का, हे सगळं अभ्यासलं पण ह्याला तसा आपल्याला काहीही सापडत नाही। आता त्याच्यानंतर ह्या दोन संख्यांचं निरीक्षण केलं की आपल्याला लगेच लक्षात येतंय 72 म्हणजे 8, 90, 72 म्हणजे लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे। 90 म्हणजे 9, 10, 90। आता 182 जे आहे तो 13 गुणिले 14 आहे आणि 156 जे आहे ते 12 गुणिले 13 आहे। म्हणजे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे। मग तसा यात पर्याय पाहिला तर 241 काय कुठल्या दोन संख्यांचा लगतचा गुणाकार येत नाही। 110 बघा 10 गुणिले 11। 220 आपण पाहिलं तर 20 गुणिले किंवा 10 गुणिले 22 असे येते। म्हणजे इथं सुद्धा 13 गुणिले 10 येते। दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार येतो हा आणि पर्याय क्रमांक 2। आता 49वा उदाहरण थोडंसं संदिग्ध असं दिलेलं आहे आणि त्याचा कशाशीही रिलेशन मला तरी हे सापडलं नाही रिलेशन। आता पुढचा 50वा प्रश्न बघा। 50वा प्रश्न 728, 63, 215, 511 लगेच लक्षात येते की 729 घन आहे, 64 घन आहे, 216 घन आहे, 512 घन आहे। म्हणजे घनातनं एक वजा केलेला आहे आणि घनातनं एक वजा केलंय बघा। इथं घनातनं 3 वजा केलेले आहेत, इथं काही तसं आपल्याला रिलेशन दिसत नाही आणि इथं मात्र 7चा घन 343 आणि त्यातनं एक वजा केलेला आहे। म्हणजे घनसंख्येतनं एक वजा केलेलं आहे, पर्याय क्रमांक 3। आता याच्यामध्ये बघा आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे मनोरा दिलेला आहे, अक्षराची मांडणी आहे आणि त्या अक्षराच्या मांडणीतून आपण जे प्रश्न आहेत अक्षराची मांडणी आपल्याला दिलेली आहे, हा मनोरा दिलेला आहे आणि या मनोऱ्याच्या मांडणीचा अभ्यास करून आपण प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत। आता ही मनोरा जो आहे या मनोराच्या मांडणीमध्ये आपल्याला बघा अंक दिसतात आहे, अल्फाबेट दिसतात आपल्याला। आता त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न 51वा दिलेला आहे की ABXCDI। आता लगेच ह्या मनोऱ्यामध्ये आपला हा जो काही मनोरा आहे या मनोऱ्यामध्ये आपण लगेच खुणा करायच्या। काय आहे आपला प्रश्न तर ABX त्यानंतर CDI बघा लगेच CDI पुढं EFP काय आहे आपल्याला EFP। तर पुढं काय आहे त्याच्या पुढं आपल्याला काय आहे हे विचारलेलं आहे। तर याचा पर्याय क्रमांक बघा याच्या वरचं घ्यायचं आपण, हे जे आहे हे ह्याच्यावरचं घेतलं, हे ह्याच्यावरचं घ्यायचं आणि मग GHS पर्याय क्रमांक 2
पर्याय क्रमांक किती? पुढचा जो मनोरेचा प्रश्न आहे बघा, BXYW BXYWZ बघा, BXYWZ म्हणजे डब्ल्यूचा आकार तयार झालेला आहे. तिकडं काय केलेलं आहे त्यांनी, PRDSC म्हणजे डाव्या बाजूने डब्ल्यू तयार केलं आहे, इथं उजव्या बाजूने डब्ल्यू तयार केलं आहे. पुढं बघूया आपण, मधलं विचारलंय म्हणजे डाव्या बाजूचा डब्ल्यू आपला राहिलेला आहे आणि NEMFL. आता इकडचा आपला डब्ल्यू राहिलेला आहे, इकडच्या बाजूचा डब्ल्यू DIJHK पर्याय क्रमांक 4. आता याच्यानंतर पुढं बघा, आपल्याला पुढचा आहे DEJI. इथून सुरुवात करायचं, DEJI थोडक्यात हा चौकोन तयार होतं आहे. डी पासून सुरुवात केली आपण. पुढं काय आलंय, NMME इकडनं सुरुवात, ही डाव्या बाजूनं सुरुवात आहे, ही इथनं उजव्या बाजूनं NMME. आता पुढं बघा, CDIY. इथं आता डी आहे, CDIY आहे. आता पर्याय ह्याचा येताना बघा, इथनं सुरुवात झाली, आता इथनं सुरुवात होणार ONED पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे आपल्याला, तो प्रश्न म्हणजे 54वा प्रश्न आहे की सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा. आणि बघा, सोबतच्या वेन आकृतीत काय दिलेलं आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायचं वेन आकृतीवरनं. वेन आकृतीत चौकोनात इंग्रजी येणारे म्हणजे ह्या चौकोन जो आहे आयत, त्याच्यामध्ये इंग्रजी येणारे आहेत, इंग्रजी आपण लिहूया. त्याच्यानंतर पुढं जे दिलेलं आहे तो म्हणजे त्रिकोणात जपानी येणारे, त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये जपानी येणारे आहेत. आणि वर्तुळात संस्कृत येणारे, वर्तुळात काय आहे, संस्कृत येणारे आहेत, वर्तुळात संस्कृत येणारे. तर प्रश्न काय आहे आपला पहिला बघा, संस्कृत व इंग्रजी अजिबात न येणारे, संस्कृत आणि इंग्रजी अजिबात न येणारे किती आहेत, म्हणजे वर्तुळात आणि चौकोनात नसलेले किती आहेत. मग इथं त्रिकोणात काही नाहीये, वरती त्रिकोणात असणारे किती, 30, म्हणजे ते चौकोन आणि वर्तुळात येत नाहीत. किती आलं, संस्कृत व इंग्रजी अजिबात न येणाऱ्यांची संख्या पर्याय क्रमांक 1 30 आली. फक्त इंग्रजी आणि जपानी येणाऱ्यांपेक्षा फक्त संस्कृत आणि इंग्रजी येणाऱ्यांची संख्या कितीनं कमी आहे. फक्त इंग्रजी आणि जपान म्हणजे इंग्रजी चौकोन आणि त्रिकोणात असणारे किती आहेत, 32 आहेत. आणि इंग्रजी व संस्कृत, फक्त इंग्रजी आणि संस्कृत येणारे, फक्त इंग्रजी आणि संस्कृत येणारे 29 आहेत, म्हणजे -29. आता ही कितीनं जास्त आहे, 32 - 29 कमी आहे. इंग्रजी आणि जपान येणारी संख्या 32 आहे आणि संस्कृत आणि इंग्रजी येणाऱ्यांची संख्या 29 आहे. तर संस्कृत आणि इंग्रजी येणाऱ्यांची संख्या कितीनं कमी आहे, तर 3नं कमी आहे, पर्याय क्रमांक 3. आता फक्त एकच भाषा येते, फक्त एकच भाषा येते असे किती जण आहेत. आता फक्त एकच भाषा येणारे म्हणजे एकट्या त्रिकोणात असणारे हे 30. पुढं एकट्या ह्याच्यात वर्तुळात असणारे 64 आणि एकट्या चौकोनात ह्या आयतात असणारे 17. म्हणजे ह्या सगळ्यांची आपण एकटे ठिकाणी असणारे, म्हणजे कोणाच्यात कंबाईन नको, मिक्स असलेले नको आपल्याला. 7 आणि 4 11, 6 आणि 4 10 आणि 1 11, 111 पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे बघा आपल्याला की हा निरीक्षण आपल्याला करायचं आहे. ह्या दिलेल्या आकृतीचं, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी
योग्य पर्याय निवडा. आता आकृतीमध्ये आपल्याला चौरसांची संख्या असेल, आयतांची संख्या मोजायचं आपल्याला सूत्र असेल, तर आपण काय करतो की चौरसांची संख्या मोजत असताना इथं आपण क्रमांक देतो 1 2 3 4 आणि इथंही क्रमांक देतो 2 3 4 आणि मग चौरसांची संख्या मोजत असताना आपण काय करतो 4 चौक 16 या दोघांचा गुणाकार 4 चौक 16 म्हणजे 4चा वर्ग 3चा वर्ग 2चा वर्ग 1चा वर्ग असं केलं तरी चालतंय किंवा 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुनी 4 अधिक 1चा वर्ग 1 म्हणजे यांचे वर्गांची बेरीज कधी हे समान असताना इथंही 4 घर आहेत इथंही 4 घर आहेत हे समान असताना हे किती झाले बघा 16 आणि 9 25 आणि हे 5 30 झाले आणि हे मधले दोन चौरस आहेत हा एक चौरस आणि हा एक चौरस अशी 32 चौरसांची संख्या किती झाली 32. आता चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती आयतांची संख्या फक्त काढायची आपल्याला. आता आपण ह्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती बघू. मग या चौकोनांच्या संख्येतनं ही चौरसांची संख्या 32 वजा केली की आपल्याला आयतांची संख्या निघेल. आता सगळी चौकोनाची संख्या मोजत असताना आपण क्लुप्ती काय वापरतो तर 4 आणि 3 7 8 9 10 ही 10 बेरीज झाली ही 10 बेरीज झाली 10 10 100 हे 10 बेरीज ही 10 बेरीज 10 10 100 आणि मधले दोन चौकोन आहेत म्हणजे हे 2 102 चौकोन झाले. चौकोन एकूण किती झाले 102 त्यातले हे चौरस किती आहेत 32 चौरस वजा करूया आपण 32 चौरस वजा केल्यावर किती आले 70 आणि पर्याय क्रमांक 2 मग ही काय राहिले आयत झाले आपले हे काय झाले आयत झाले. आता याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की खाली दिलेल्या घनाकृती ठोकळ्याच्या 3 अवस्थांच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तळाच्या पृष्ठभागावर बघा हे आपल्याला घनाकृतीचे ठोकळे दिलेले आहेत आणि ह्या घनाकृतीच्या ठोकळ्यामध्ये आपल्याला प्रश्न पण दिलेले आहेत. विचार आपल्याला माहिती आहे की एच्या समोर कोण एच्या इथे दिसतंय कोण कोण बी आणि सी म्हणजे एच्या समोर बी आणि सी येणार नाहीत. एफच्या समोर डी आणि ई येणार नाही. या पद्धतीनं आपण आपल्याला प्रश्न काय दिलाय बघा तळाच्या पृष्ठभागावर सी असेल तर वरील पृष्ठभागावर कोण येईल म्हणजे सीच्या समोरचा आपण काढायचा आहे सीच्या समोरचा आपण काढायचा आहे. सीच्या समोर बघा ही सी आहे सीच्या समोर ए येणार नाही हे बी येणार नाही. इथं बघा सीच्या समोर ई येणार नाही डी येणार नाही म्हणजे सीच्या समोर कोण येईल एफ येईल म्हणजे त्याच्या वरच्या पृष्ठभागावर कोण येईल एफ येईल. आता सीच्या समोर एफ आला पुढे बघा बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. बीच्या शेजारी बीच्या समोर कोण आहे तो येणार नाही. बीच्या शेजारी कोणते येणार नाही तर आता समोरच्या बीच्या समोरचा शोधण्यासाठी आपण बीच्या समोर कोण आहे शोधण्यासाठी ए येणार नाही हा सी येणार नाही. बीच्या समोर एफ येणार नाही कारण तो ऑलरेडी सीच्या समोर आहे आणि मग राहिला कोण पर्याय क्रमांक ई. आपण थोडंसं तर्क करूनच हे सोडवायचं आहे. 61वा प्रश्न आहे सन 1992च्या गांधी जयंतीला शुक्रवार होता तर त्याच वर्षी 28 फेब्रुवारीला कोणता वार होता. आता 1992 म्हणजे हे लीप वर्ष आलं आणि लीप वर्षामध्ये महात्मा गांधी जयंतीला जो वार असतो तोच बालिका दिनला असतो म्हणजे सावित्रीबाई फुले जयंतीला म्हणजे 3 जानेवारीला शुक्रवार येणार. लीप वर्षामध्ये हे फक्त असतं. लीप वर्षामध्ये महात्मा गांधींचा जो वार असतो जयंतीचा तोच बालिका दिना दिवशी येतो म्हणजे 3 जानेवारीला शुक्रवार येणार. 3 जानेवारीचा आपल्याला किती काढायचं आहे 28 फेब्रुवारीपर्यंत जायचं आहे. 3 जानेवारीचा वार हा आपल्याला 31 जानेवारीला येतो. 31 जानेवारीला कुठला येणार शुक्रवार येणार आणि पुन्हा 1 फेब्रुवारीला शनिवार येणार. मग
1 फेब्रुवारीचा वार 29 फेब्रुवारीला येणार. 29 फेब्रुवारी आहे कारण लीप वर्ष आहे. 29 फेब्रुवारीला शनिवार येणार आणि मग 28 फेब्रुवारीला शुक्रवार येणार. 28 फेब्रुवारीला शुक्रवार येणार. याच्यानंतर पुढचं प्रश्न आहे. पुढची उदाहरणं आहेत. सोबतच्या आकृतीला घड्या घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतं आणि तिचं निरीक्षण करायचं आणि या पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची. ज्यावेळी अशी 6 पृष्ठ दिसत असतात त्यावेळी हे कडेचे बाहेरच्या बाजूला आउटसाईडला आलेले जे 2 आहेत ते एकमेकाच्या समोर असतात. म्हणजे सीच्या समोर कोण येणार? एफ. आता ईच्या समोर एक सोडायचं आणि तोच्या पुढचा म्हणजे एकाडे येतो. ईच्या समोर ए येणार आहे आणि डीच्या समोर बी येणार आहे. तर एवढं आपल्याला कळल्यानंतर पुढच्या प्रश्नांची उत्तरं लगेच देता येतात. ईच्या समोर कोणते अक्षर येईल? ईच्या समोर कोणते अक्षर येईल? तर ए. सीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? सीच्या शेजारी जो समोर असतो तो शेजारी येत नाही. मग सीच्या समोर कोण आहे? एफ. मग एफ येणार नाही शेजारी. तयार झालेल्या घनाची योग्य आकृती कोणती? आता तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती कोणती? अयोग्य विचारले. आता बघा ई दिसतंय आपल्याला. ईच्या समोर ए आहे, ए दिसत नाही. एफच्या समोर सी आहे, तेही दिसत नाही. आणि डीच्या समोर बी आहे, तेही दिसत नाही. म्हणजे ही योग्य आकृती आहे. पुढे बघा बीच्या समोर डी दिसत नाही आपल्याला या आकृतीमध्ये. त्याच्यानंतर ईच्या समोरचा ए दिसत नाही आपल्याला. सीच्या समोरचा एफ पण दिसत नाही. ही योग्य आकृती आहे. इथं बघा एच्या समोरचा ई दिसत नाही आपल्याला. बीच्या समोरचा डी दिसत नाही आणि सीच्या समोरचा एफ दिसत नाही. ही योग्य आहे. आता हीच अयोग्य असणार आहे. बघा एफच्या समोर सी आहे, इथं दिसतो आपल्याला, म्हणजे ही अयोग्य आहे. याच्या समोरची आकृती आपल्याला समोरचं पृष्ठ दिसलं नाही पाहिजे, मग इथं दिसतं म्हणजे ही अयोग्य आकृती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65 ते 67 साठी सूचना आहे. म्हणजे 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपण काढायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा 16 आणि 63, तर इथं 35 आहे. इथला काय संबंध आहे? तर बघा 4च्या पाड्याशी संबंध धरून आपण जर हे सोडवलं तर 4 चोक 16 आणि पुन्हा गुणिले 4 16 चोक 64 आले आणि त्यातनं 1 वजा केला की 63 आले. तसंच 4 त्रिकोण 12, परत 12 त्रिक 36 वजा 1 केलं की 35 आलं. म्हणजे इथं आपला 12 पर्याय येणार. उत्तर काय येणार? 12 येणार. आता पुढचं उदाहरण बघा. पुढच्या उदाहरणामध्ये 343 100 216ला किती? आता यात अंकांची बेरीज केल्या. 3 आणि 4 7 आणि 3 10. 10ला 10 गुणलं की 100 आलं. इथं 6 आणि 3 9. 9ला 10 गुणलं की 9 10 90 आलं. पर्याय क्रमांक 3. आता याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे. यात सुद्धा अंकांची बेरीज केली. 6 आणि 3 9. 9 दुनी 18. 18तनं 1 वजा केलं 17 आलं. आता इथं बेरीज 5 आणि 5 10. 2 12. 12 दुनी 24. 24तनं 1 वजा केलं 23 आलं. तसंच आपण असंही करू शकतो. हे 6 आणि 3 9. 9 अधिक 8 17. म्हणजे 9 अलीकडची संख्या, 9च्या आधीची संख्या 8 घेतली आपण. इथं 5 आणि 5 10 11 12. 12च्या आधीची संख्या त्यात मिळवली 11. 12 आणि 11 23. आता याच्यानंतर बघा पुढचा जो आहे तो प्रश्न थोडासा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तर थोडासा हा प्रश्न मला संदिग्ध वाटतो कारण बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत. इथं 35 आणि हे पर्याय सुद्धा सगळे मूळ नाहीत, संयुक्त संख्या दिलेल्या आहेत.
आणि बेरीज वगैरे अंकांची केली, गुणाकार वगैरे केला तर काही उत्तर मला मिळालं नाही. हा संदिग्ध प्रश्न मी तसाच ठेवलेला आहे. याच्यानंतरचा पुढचा बघा 69वा प्रश्न आहे. या 69व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे बघा. हा वर्ग 11चा वर्ग आहे, 225 15चा वर्ग आहे. आता 15 आणि 11 बेरीज आली 26, 26 गुणिले 2 52 केले. आता हा वर्ग 16चा आहे, हा 14चा आहे. 16 अधिक 14 बेरीज केली 30, 30 दुनी 60 आलं. आता हा 17चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे. 12 आणि 17 29 आणि 29 गुणिले 2 58 येणार. पर्याय क्रमांक 4. आता पुढचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला प्रश्न आहे 17वा प्रश्न आहे. 2015 मध्ये पर्यावरण दिन शुक्रवारी होता. आता पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो. पर्यावरण दिन हा शुक्रवारी होता, तर जागतिक एड्स दिन कधी असेल तर 1 डिसेंबरचा वार आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आता हा वार काढत असताना बघा इथं कच्च्या ठिकाणी कच्च्या कामकाजासाठी जागा आहे तिथं मी करते. 5 जून पासून आपल्याला 1 डिसेंबरपर्यंत काढायचं आहे. 1 डिसेंबरपर्यंत काढायचं आहे आपल्याला. तर 5 जूनला शुक्रवार होता. तर हे काढत असताना बघा आपण आठवड्यांची संख्या आधी काढूया. आता 5 जून म्हणजे जूनमधले 5 दिवस गेले. आपल्याला दिवस किती राहिले? 25 दिवस राहिले. त्यानंतर जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचा हा 1 दिवस. अशा पद्धतीने आपण काढूया. आता किती आले बघा. 5 आणि 6 7 8 9 झाले. त्याच्यानंतर 3 5 15 16 17 179 दिवस झाले. आपण 179 दिवसाला 7 न भागूया म्हणजे आठवडे निघतील आपल्याला. 7 दुनी 14, 3 उरले. 7 5 35 म्हणजे 25 नोव्हेंबरला बघा 7 5 35 बाकी किती उरते 4 म्हणजे 4 दिवस शिल्लक राहतात. म्हणजे 25 नोव्हेंबरला शुक्रवार येणार आणि त्याच्यानंतर 4 दिवस शिल्लक राहतात. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार आला. 1 डिसेंबरला कुठला वार आला? मंगळवार आला. 1 डिसेंबरला मंगळवार आला. आता 1 डिसेंबरला मंगळवार आला म्हणजे त्याच वर्षीच्या 2015च्याच 1 डिसेंबरला मंगळवार आला. पण त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2016 साल आहे. 2016 साल लीप वर्ष आहे. मग 2 वार पुढे जाणार आहे. मंगळवार नंतर बुधवार आणि नंतर गुरुवार आणि पर्याय क्रमांक गुरुवार येणार. जागतिक एड्स दिनाला गुरुवार असणार आहे. पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा अंक काढायचा आहे. इथं बघा 64, 27, 125 घनसंख्या दिसतात. 64चं घनमूळ 4 आहे. 324, 529, 361 वर्गसंख्या दिसतात. हा वर्ग 18चा आहे. 18 आणि 4 22. आता इथं 27 3चा घन आहे आणि 529 23चा वर्ग आहे. 23 आणि 3 26 आलेला आहे. 5 आणि हा वर्ग 19चा आहे. 19 आणि 5 24. पर्याय क्रमांक 3. यात सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. वर्तुळात 162 आहे. आता कडेच्या 3 संख्यांची बेरीज केली तर बघा 8 आणि 4 12 13 14 हातचाला 1 2 3 4 आणि हातचा 1 5
54 होतंय आणि 54 गुणिले 3 केलं आपण की 162 येतंय. इथंही तसंच आहे. ह्या तिघांच्या बेरजेला गुणिले 3 केलं की 204 येतंय. 68 बेरीज येते यांची. 68 गुणिले 3 केले की 204 येतंय. आता या तिघांची बेरीज 66 येते. 34, 20 आणि हे 12 यांची बेरीज 66 आली आणि गुणिले 3 करूया. 3 6 18 चालेल. 3 6 18 आणि 19 198 आलं. 198 आलं. पुढचं उदाहरण बघा. इथं चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी आपण संख्या घालणार आहोत. आता इथं आपल्याला इथं ह्या चारही संख्यांची बेरीज करायची. बघा 6 4 10 5 15 16 17 चाला 1 हे 4 आणि 1 5 57. 57 अंकांची अदलाबदल करून 57चा अंकाची अदलाबदल करून 75 लिहिलेला आहे. इथं बेरीज बघा 8 9 10 11 आणि 12 आजचाला 1 3 आणि 2 5 52 बेरीज आली. अंकांची अदलाबदल 25 झालेली आहे. आता इथं बेरीज बघा 8 आणि 8 16 आजचाला 1 आणि 5 4 हे 1 1 4 आणि 1 5 आजचा 56च्या अंकांची आलटापलट केल्यावर 65 आलं. म्हणजे या पद्धतीनं ही उदाहरणं आहेत. आता पुढचा प्रश्न जो आहे, एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द ह्या 4 वेगवेगळ्या परिभाषेत लिहिलेला आहे आणि ही सांकेतिक भाषा ओळखायची आणि हे जे शब्द दिलेले आहेत हे यापैकी कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिलेले आहेत. म्हणजे याची सांकेतिक भाषा आणि याची सांकेतिक भाषा ही कुठली याला जुळत्या ते आपण लिहायचं आहे. आता यातलं पहिलं बघा, वॉटर डब्ल्यूच्या ऐवजी वाय लिहिलेलं आहे. बघा डब्ल्यूच्या ऐवजी इथं वाय लिहिलेलं आहे. आता डब्ल्यूच्या ऐवजी वाय लिहिले म्हणजे एक अक्षर गाळलेलं आहे. त्याचनंतर बघा एच्या जागी सी लिहिलंय म्हणजे एक अक्षर गाळलेलं आहे. तसंच शेवटचं बघा आरच्या जागी टी लिहिलंय म्हणजे बघा आरच्या जागी टी लिहिलंय म्हणजे एक अक्षर गाळलेलं आहे. तसं इथं कुठं केलंय का बघूया आपण. आणि थोडक्यात काय एक लक्षात ठेवायचं, आपण यात आणि यात कुठलं कॉमन अक्षर आहे का बघायचं. अल्फाबेट आहे, ए आहे, इथं ए आहे, इथं ए आहे. आता एच्या ऐवजी इथं सी लिहिलंय, याच्यात एच्या ऐवजी सी कुठं लिहिलंय, इथंच लिहिलंय. या पहिला पर्याय असणार. आणखी कॉमन अक्षर आपल्या यातलं कुठलं आहे, आर आहे. आरच्या जागी काय लिहिलंय, टी लिहिलंय. इथं आरच्या जागी काय लिहिलंय बघा, टी. लगेचच लक्षात येतंय की आपल्याला ही सांकेतिक भाषा आणि ही सांकेतिक भाषा बरोबर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक दुसऱ्यात बघा येतं इथं आरच्या जागी आय लिहिलेला आहे. इथं बघा आरच्या जागी आय लिहिलेला आहे. त्यानंतर आयच्या जागी आर, आयच्या जागी आर लिहिलेला आहे म्हणजे उलट क्रमांक आणि सुलट क्रमांक लिहिलेला आहे. तसं आता आपलं आर अक्षर इथं आणि इथं कॉमन आहेच. आय आहे, आर आहे. बघूया आपण आरच्या जागी आय कुठं लिहिलंय म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आय कुठं आहे तर इथं आणि इथं 2 ठिकाणी दिसतंय. बघूया पुढं आयच्या जागी आर पाहिजे आपल्याला, इथं आलेलं आहे. म्हणजेच आपण कंपॅरिझन केलं तर केच्या जागी पी कुठं आहे, केच्या जागी पी. म्हणजे उलट इकडून उलट आणि सुलट क्रमांकाचा विचार केलाय म्हणजे हा दुसरा जो आहे ह्याला पर्याय क्रमांक 4. फार ABCD सुद्धा हाताळायला लागत नाही. तुम्ही अगदी अनुमान थोडंसं तर्क पद्धतीनं विचार केला तुम्ही तर तुम्हाला इथल्या इथं सुद्धा हे करता येतंय. आता इथं बघा आरला आरच ठेवलेला आहे. इथं कुठं केला केस ठेवलंय 2 नंबरला आहेच बघा, इथं 2 नंबरला आहेच. इथं परत आणखी काय शेवटचं अक्षर ईला ईच ठेवलेला आहे. इथं एला एच कुठं ठेवलेला आहे का, नाही. इथं आपली थोडीशी गफलत होते कारण अक्षरांच्या संख्येत आपला थोडासा बदल होतोय, अक्षरांच्या संख्येत बदल होतोय. आता इथं मात्र हे लक्षात येतंय आरला आरच ठेवलेला आहे म्हणजे पहिला अक्षर आहे तसंच ठेवलेलं आहे. आता ईच्या ऐवजी इथं यस लिहिलेला आहे, ईच्या ऐवजी
एस लिहिलंय आणि इथं बघा आरच्या ऐवजी आय लिहिलेलं आहे. आता हे असा विचार केला आपण तर या प्रश्नाला 2 नंबरचा पर्याय येतो. 2. आता राहिलेला 3 नंबरचा यालाच येणार आहे. राहिलेला 3 नंबरचा यालाच येणार आहे. आता इथं काय केलंय बघा तर आरच्या जागेला आय आणलेला आहे. म्हणजे पुन्हा इथं अक्षरांचं उलट आणि सुलट क्रमांकाचा विचार केलेला आहे. आणि मग इथं कुठं केलेला आहे बघा केच्या जागेला पी असलेला हा 4था पर्याय. आता इथं आरच्या जागेला आय आणलेला आहे. आरच्या जागेला आय आणलेला आहे. आपण उलट विचार करायचा आहे. आपण काय करायचं आहे इथं उलट विचार करायचा. करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला कशाला वेळ घालवत बसायचा. आपल्याला एक पर्याय राहिलेला आहे म्हणजे 3रा पर्याय ह्याला लिहून टाकायचा. याच्यानंतरचा पुढचा 78 ते 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता ह्या सूचनेवर आधारित पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल ते लिहा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल ते लिहायचं आहे आपल्याला. इथं अल्फाबेट्स आहेत, इंग्रजी वर्णाक्षर आहेत, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हा बघायचा. आता इथं संबंध बघताना आपण 2 अक्षरातला अंतर बघा, किती अक्षर आहेत बघा, किंवा डी जीचा काय संबंध आहे बघा, असंही आपण करू शकतो. आता यात बघा ABCD मी समोरच धरते. ABCD अशा उदाहरणामध्ये ABCD ही आपल्याजवळ असलीच पाहिजे. ABCD प्रत्येक आपल्याला या उदाहरणामध्ये या पेपरला बऱ्याच वेळा आपल्याला ABCD लागते आणि म्हणून ही आपल्याजवळ ही तयारच असावी. आता याच्यामध्ये बघा DGM. आता डी आणि जीच्या मध्ये 2 अक्षर आहेत. इथं 2 अक्षर आहेत. जी आणि एमच्या मध्ये बघा 1 2 3 4 5 अक्षर आहेत. 5 अक्षर आहेत. तसं सगळ्याचं काढलं तर जी आणि केच्या मध्ये 3 अक्षर आहेत आणि के आणि आरच्या मध्ये 6 अक्षर आहेत. पुढं जी आणि ओच्या मध्ये 4 अक्षर आहेत. ओ आणि डब्ल्यूच्या मध्ये 7 अक्षर आहेत. एम आणि एसच्या मध्ये 5 अक्षर आहेत. एस आणि बीच्या मध्ये 8 अक्षर आहेत. आता आपल्याला असं शोधायचं की त्यांच्या पहिल्या 2 याच्यामध्ये आपल्याला 6 अक्षर असली पाहिजेत आणि त्याच्या पुढच्या 2 अक्षरामध्ये 9 अक्षरं असली पाहिजेत आपल्याला. आता बघा आर आणि एक्स आपण जवळजवळचं घेतलं. आर आणि एक्स आपल्याला 6 अक्षर आहेत का? 1 2 3 4 5 आहेत नाही. आता पी आणि डब्ल्यू घेतला आपण. पी आणि डब्ल्यू 1 2 3 4 5 आहेत. आता डब्ल्यू आणि एफच्या मध्ये आपल्याला 9 अक्षर आहेत का बघा. डब्ल्यू आणि एफच्या मध्ये 9 अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 अक्षर आहेत म्हणजे हेही नाही. आता परत पी आणि डब्ल्यू इथं आहे. आता डब्ल्यू आणि जीच्या मध्ये 9 अक्षर आहेत का बघा आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर येतो. आता याच्यानंतर पुढं आहे बघा पुढचा प्रश्न आहे याच्यानंतरचा आपला मध्ये RLA आहे. RLA आहे. तर याच्यामध्ये कसा संबंध आहे बघा. तर RPN किंवा इथं बघितलं तर लक्षात येईल तिसरा अक्षर ABC क्रमानं आहे. तिसरा अक्षर ABC क्रमानं आहे म्हणजे याच्यानंतरचे येणारे शब्द म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये आपल्याला डी अक्षर शेवटी पाहिजे. मग हे 2 पर्याय आहेत आपल्यासमोर. हे 2 आपल्यासमोर पर्याय आहेत. आता या 2 पर्यायापैकी आपण त्यातलं सिलेक्ट करायचं. आता पुढचे 2 काय बघायची गरजच नाही. आता आर नंतर आपल्याला काय आहे पी. आर नंतर पी म्हणजे आधी एक अक्षर आहे. पीच्या आधी एक अक्षर एन आहे बघा. पीच्या आधी एक अक्षर एन आहे. आता याच्यामध्ये आपण हे पाहत असताना बघा आपल्याला
आरच्या आधी एक अक्षर पी आहे, त्याच्या आधी एक अक्षर एन आहे. मग एनच्या आधीचं एक अक्षर आपल्याला कोण पाहिजे? एनच्या आधीचं एक अक्षर एल पाहिजे. म्हणजे हे येते पर्याय क्रमांक 2. आता याच्यामध्ये बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला थोडंसं विचार करायला लावणार आहे. एन क्यू अक्षरांचा विचार आपण करू. एन नंतर बघा क्यू 2 घरं झाल्यावर आहे. एमच्या आधी एक घर के आहे आणि एसच्या आधी 2 घरं पी आहे. त्याच पद्धतीनं हेही आहे. आता एन नंतर 2 घरांनी क्यू आहे. एन नंतर 2 घरं झाली की क्यू आहे. तर डब्ल्यू नंतर 2 घरांनी काय आहे? डब्ल्यू नंतर 2 घरांनी झेड आहे. म्हणजे हे 3 पर्यायापैकी आपले येणार आहे. आता पुढं बघा एमच्या आधी एक घर के आहे, तर जीच्या आधी एक घर कोण आहे? ई. म्हणजे आपल्याला झेड नंतर ई पाहिजे आपल्याला, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तसंच पुढचं जर बघितलं तर एसच्या आधी 2 अक्षर पी आहेत, म्हणजे आपल्याला बघा एसच्या आधी 2 अक्षर आहेत, म्हणजे जेच्या आधी 2 अक्षर जी असलेलं, म्हणजे हेच येते आपला पर्याय क्रमांक. आता पुढं आहे की पुढचा प्रश्न आहे भारती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. पुढीलपैकी कोणत्या वळणाचा क्रम ती वळणार आहे? डावीकडं उजवीकडं. तर कोणी क्रम अनुसरल्यास कुठल्या क्रमांना ती आपण गेल्यास ती तिचं तोंड पश्चिमेकडे होईल? तर बघा पहिला पर्याय आहे डावीकडे. तिचं तोंड कुणीकडे येतं? पूर्वेकडे. मग ती पहिल्यांदा डावीकडे वळणार, डाव्या बाजूला वळणार, उत्तरेकडे वळणार. पुन्हा ती डावीकडे वळणार, पश्चिमेकडे. पुन्हा ती डावीकडे वळणार, दक्षिणेकडे आली. आणि पुन्हा ती उजवीकडे वळल्यावर तिचं तोंड पश्चिमेकडे आलेलं आहे. आणि आपल्याला हेच पाहिजे आहे की तिचं पश्चिमेकडे तोंड कधी येईल. म्हणजे डावं उजवं हे आपल्याला कळलं पाहिजे. तोंड पूर्वेकडे आहे, डावीकडं म्हणजे उत्तरेला, परत डावीकडं म्हणजे पश्चिमेला, परत डावीकडं म्हणजे दक्षिणेला, आणि परत उजवीकडे वळायचं आहे म्हणजे पुन्हा तिचं तोंड पश्चिमेकडे आलं. आता हे पुढचे पर्याय सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता. त्याच्यानंतरचा आपला पुढच्या प्रश्नामध्ये 82 ते 83 या प्रश्नाकृतीत कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेने घड्या घालून कागदाचा काही भाग कापला. तर हा कागद पूर्ण उलगडल्यास तो कसा दिसेल ते पर्यायात दिसणार आहे. तो कागद उलगडल्यानंतर कसा दिसतो हे आपल्याला पर्यायात दिसणार आहे आणि त्यातनं आपण ह्याचं सिलेक्ट याला करायचं आहे. आता पहिल्यांदा इथं घडी घालायची आणि तो आत घ्यायचा आहे. पुन्हा काय करायचं आहे? पुन्हा घडी घालून तो आत घ्यायचा आहे कागद. आता बघा अशी घडी घातल्यानंतर, अशा पद्धतीची घडी घातल्यानंतर तो कापायचा आहे. एकदा इथं कापणार आहे आपण, हे गोल आहे तो कापणार आहे. आता तो उलगडला की आपल्याला पुन्हा इथं 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 सुद्धा हे टिंबा येणार आहेत आणि म्हणून उत्तर ह्याचं पर्याय क्रमांक 2. आता पुढं इथं सुद्धा बघा पहिल्यांदा काय करणार आहे? अशी घडी घालणार आणि नंतर या पद्धतीनं घडी घालायची, इथं येणार आहे. आणि हे 2 भाग आपल्याला कापायचे आहेत. हे 2 भाग आपल्याला कापायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा या पद्धतीनं आपण घडी केली. ही इथं घडी करायची, इथं घडी करायची आणि पुन्हा असा फोल्ड करायचा आहे. तर उलगडल्यानंतर ही आकृती ज्यावेळी उलगडू आपण त्यावेळी प्रत्येक चिन्ह ही डबल आपल्याला झालेली दिसतील. तर पर्याय क्रमांक 4 येतो. आता याच्यानंतरचा पुढच्या भागामध्ये बघा प्रश्न कुठल्या नमुनेचे आहेत बघा. तर आपल्याला सांगितलेलं आहे की प्रश्नाकृती एका पारदर्शक कागदावर रेखाटली आहे आणि प्रश्नाकृतीला तुटक रेषेवर उजवीकडून डावीकडे घडी घातल्यानंतर रेखाटन कसे दिसेल हे पर्यायातनं शोधायचं आहे. म्हणजे ही ट्रान्सपरंट कागद आहे आणि घडी घातल्यानंतर तो कसा दिसेल हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. तर बघा ही इकडचं ह्याच्यावर आल्यानंतर आपल्याला बरोबर 3 नंबरच्या पर्यायाची आकृती दिसणार आहे. कारण हा कोपरा इथं येणार आहे. या पद्धतीनं बरोबर चौकोन तयार होणार आणि ही बाजू जी आहे ही असे कव्हर होणार. पुढं बघा याच्यात पण तेच आहे. अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. हे आपल्याला बसवायचं आहे.
त्याच्यानंतर या झेड आपल्याला तयार करायचा आहे आणि म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा जो आहे तो पुढचा प्रश्न काय आहे बघा, 86 व 87 पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरल्यास प्रतिबिंब कसं दिसेल. पाण्यामध्ये कसं वरची बाजू खाली दिसते, म्हणजे हे टोक तर खाली असणार आहे, हे 3 आहेत, वरचा टिंबा आहे तो खाली टिंबा असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला पाण्यातली आकृती पाहिजे आहे, आपल्याला पाण्यातली आकृती आहे. आता पाण्यातली आकृती पाहण्यासाठी वरचा टिंब तर खाली असणार आहे, 3 ठिकाणी आहे. हे वरचं टोक जे आहे ते खाली आलेलं असेल, ह्या 2 ठिकाणी त्याच पद्धतीनं दिसतं आणि ही बाजू जी आहे ती वरच्या बाजूला गेलेली दिसेल, म्हणजे ही आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट. आपल्याला थोडंसं या आकृतीमध्ये इथं लहान हे चिन्ह दाखवलं आहे, हे दोन्ही सारखंच आहे बघा, हे खाली येणार हे वरती जाणार, हे दोन्ही सेम आकृती आहेत, फक्त इथं हे बाणाच्या निरीक्षणावरून हे जो बाण आहे त्याच्या निरीक्षणावरून पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं ह्याचं. आता आपल्याला पुढं काय दिलेलं आहे, सोबत दिलेल्या संख्येची विशिष्ट मांडणी पाहून प्रश्नांची उत्तरं. पुन्हा एकदा मनोरा आलेला आहे आपल्याला आणि ह्या मनोऱ्यावरून आपण ही उत्तरं देणार आहे. आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपल्याला काय आहे तर 15, 1, 2 इथं 15, 1, 2 नंतर 14, 2, 3 पुन्हा 13, 3, 4 आणि मग काय येणार आहे तर 12, 4, 5 पर्याय क्रमांक. पुढं बघा दुसरं आहे 27, 25, 28 27, 25, 28 26, 17, 25 16, 14, 17 आणि 15, 2, 14 पाहिजे. 15, 2, 14 पर्याय क्रमांक. असं सरळ खाली 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 आपण आलेलो आहे. पुढं बघा 25 पुढचा आहे 25, 13 17, 26 बघूया आपण 25 बघा 25, 13, 17, 14, 26 म्हणजे डब्ल्यू आकार तयार झालेला आहे. पुन्हा 23, 11, 20, 10 आणि 22 असा डब्ल्यू झालाय. म्हणजे इथनं आतनं सुरुवात झाली बाहेर आला, इथं पण आतनं सुरुवात झाली बाहेर आलेला आहे. आता इथं बघूया आपण 27, 28, 18, 17 इथं काय तयार झाले बघा 27, 28, 18, 17 तर इथं काय येणार तर 30, 29 या पद्धतीनंच असा कंस तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीचं बघा असा इथं दिसतेच आपल्याला सरळ सरळ 30, 29, 19, 20 30, 29, 19, 20 पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीनं. आता या उत्तरपत्रिकेत सुद्धा आपण ज्यावेळी अंकगणिती कोडी असतील किंवा अंकांची मांडणी संख्यांची मांडणी असेल थोडाफार विचार करण्याची क्षमता ही वेगळी राहते. ABCDच्या बाबतीत सुद्धा वर्णाक्षरांच्या आकलनाच्या बाबतीत सुद्धा थोडंसं वेगळापणा विचार करण्याची क्षमता असते आणि कदाचित उत्तरामध्ये थोडाफार फेरफार बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. ही उत्तरसूची म्हणजे संभाव्य उत्तरसूची आहे.